नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, पुन्हा एकदा आजची 3 ऑक्टोबर तारीख आहे आणि आज पुन्हा पैशांचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे. पाहू शकता बघा, आज पुन्हा पैशांचा पाऊस आहे. जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर 4,500 रुपयांच्या संदर्भाची देखील महत्त्वाची माहिती आहे. महिलांना 4,500 रुपये जे आहेत ते दिले जात आहेत. त्यासोबतच पुन्हा एकदा 3,000 रुपयांच्या संदर्भात देखील एक महत्त्वाचे अपडेट जे आहे ते आलेली आहे. संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी, आज पैशांचा पाऊस पडणार असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. तर बघा, 3 ऑक्टोबर आजची तारीख आहे. काल 2 ऑक्टोबर होता. कालपासूनच मी तुम्हाला अपडेट दिली होती. कालपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. कालच भरपूर महिलांना त्या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत. काही महिलांना 4,500 रुपये आले असतील, काही महिलांना 1,500 रुपये आले असतील. आता ज्यांना 1,500 आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1,500 लिहून पाठवा. ज्यांना 4,500 आले त्यांना 4,500 रुपये लिहून पाठवायचं आहे. आता बघा, ह्या ठिकाणी जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवलं तर क्लिअर होईल की महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळतात. ज्यांना 4,500 मिळाले असतील त्यांनी 4,500 लिहा. ज्यांना 1,500 मिळाले असतील त्यांनी 1,500 रुपये लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच बघा, आज पैशांचा पाऊस कसा आहे त्या संदर्भाची देखील महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर लगेच आपण जाऊया. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, आता लाडक्या बहिणींची दिवाळी होणार दणक्यात, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात मिळणार. तर पाहू शकता बघा, नोव्हेंबरचे पैसे जे आहेत ते याच महिन्यात मिळणार आहे. त्यासोबतच आज पैशांचा पाऊस यामध्ये काय महत्त्वाची माहिती ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. तर बघा, जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर महिना आता ह्या ठिकाणी सुरू आहे. ऑक्टोबर महिना सुरू असतानाच ऑक्टोबरमध्येच पैसे ह्या ठिकाणी महिलांना यायला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच बघा, काल 2 ऑक्टोबर होती. काल देखील भरपूर महिलांना 4,500 रुपये पाठवलेले आहेत. त्यासोबतच 1,500 रुपये देखील पाठवलेले आहेत. त्यासोबतच बघा, आज पैशांचा पाऊस म्हणजेच काय, तर आज देखील महिलांना पैसे पाठवले जात आहेत. आज देखील काही महिलांना जे आहेत ते पैसे या ठिकाणी पाठवले जात आहेत. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर त्यांचा अकाउंट चेक करायचे किंवा SMS चेक करायचे. तुम्हाला आज देखील त्या ठिकाणी पैसे पाठवले जात आहेत. ज्या महिलांना पैसे मिळालेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्हाला 1,500 मिळाले तर 1,500 लिहून पाठवा. जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर नाही लिहून पाठवा. आणि ज्यांना पैसे मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. फक्त 2 शब्द बघा, नाही लिहून पाठवायचे किंवा हो लिहून पाठवायचं. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी क्लिअर होईल की महिलांना पैसे मिळत आहेत. जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. त्यासोबतच बघा, आता नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात मिळणार या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती आपण पाहूया. बघा, राज्य सरकारच्या लाडके बहीण योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना या ठिकाणी ठरलेली आहे. सर्वात लोकप्रिय योजना आहे लाडकी बहीण योजना आणि राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून लाखो महिलांना याचा लाभ मिळाला आहे. बघा, आत्तापर्यंत जवळपास 2,45,00,000 महिलांनी अर्ज जे ते केलेले आहेत आणि जवळपास 2 कोटी महिलांना पैसे देखील या ठिकाणी DBTच्या माध्यमातून पाठवलेले आहेत. DBT म्हणजेच काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जर तुमचं DBT इनेबल नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. DBT इनेबल कसं करायचं, कुठल्याही बँक खात्यामध्ये तुमचं अकाउंट असेल त्या बँकेत जा, त्या ठिकाणाहून तुमचं KYC करून घ्या किंवा मग एक फॉर्म येतो DBT इनेबलसाठी, तो फॉर्म भरा. तुमचं DBT इनेबल होऊन जाईल, लगेचच तुम्हाला पैसे पाठवले जातील. ज्या महिन्यांचं KYC झालेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये KYC लिहून पाठवायचं आहे. आता बघा, पुढे जर आपण पाहिलं, रक्षाबंधनाला राज्य सरकारने या योजनेच्या 2 हप्त्यांची रक्कम म्हणजेच 3,000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले होते. बघा, रक्षाबंधनाला महिलांना 3,000 रुपये मिळाले होते. ज्यांना 3,000 मिळाले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना 3,000 मिळाले होते त्यांना, आणि ज्यांना मिळाले नव्हते त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता बघा, पुढे काय महत्त्वाची माहिती आहे. तसेच सप्टेंबर महिन्याचा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे
तो 25 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तो अजूनही जमा होत आहे. 2 तारखेला देखील पैसे आले होते. आज 3 तारीख आहे. आज देखील काही महिलांना सकाळी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना पैसे येत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. अशातच दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींसाठी शिंदे सरकारने मोठं गिफ्ट दिलेलं आहे. अजून एक मोठं गिफ्ट महिलांना दिलेलं आहे. काय मोठं गिफ्ट आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दिवाळी येत आहे. बघा, ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळी आहे. या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकलेलं आहे. काय मोठं पाऊल आहे तर दिवाळीपूर्वीच नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. बघा, दिवाळीपूर्वीच नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला सुरुवातीलाच या ठिकाणी दिला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यातच म्हणजेच याच महिन्यात तुम्हाला हे जे काही पैसे ते जमा केले जाणार आहेत. त्यानंतर बघा, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा धूमधडाका असेल. त्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याने दिवाळीचा गोडवा वाढणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. आता यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत तर बघा, यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळू शकतात. 3,000 रुपये तुम्हाला यावेळेस देखील दिले जाऊ शकतात. रक्षाबंधनाला 3,000 रुपये दिले होते. तर ज्या महिलांना 3,000 मिळाले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला दिवाळीचे देखील 3,000 रुपये मिळतील. तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे बघा, काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता जमा झाला. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 25 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात झाली. काहींच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होईल. बघा, काही महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे अजून आलेले नाहीत. तर त्या महिलांना देखील पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. त्यामुळे काळजी करायचं नाही. कोणत्याही महिलेने घाबरून जायचं नाही. सर्व महिलांना पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो. कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची आचारसंहिता अगोदरच लागू शकते. बघा, एखादी निवडणूक होत असते त्याच्या अगोदरच आचारसंहिता लागते. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता अगोदरच लागू शकते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच महिन्यात ऑक्टोबरमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. बघा, नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो याच महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये जमा होईल. आता प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये दिले जातात. म्हणजेच काय तर ऑक्टोबरचे 1,500 आणि प्लस नोव्हेंबरचे 1,500 असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये जमा होतील. ठीक आहे. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये ज्यांना रक्षाबंधनाचे 3,000 रुपये मिळाले होते त्यांनी रक्षाबंधनाचे 3,000 किंवा 3,000 रुपये लिहून पाठवायचे. त्यांना ह्या ठिकाणी हे जे काही दिवाळीचे भाऊबीजेचे 3,000 रुपये ते देखील पाठवले जातील. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जमा करण्याचा शब्द दिलेला आहे. बघा, जर आपण पाहिलं तर एका कार्यक्रमामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत असताना त्यांनी स्वतः त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे भाऊबीजेची जी काही ओवाळणी ती भाऊबीजेची ओवाळणी देखील महिलांना देणार आहे आणि देणार म्हणजे देणार असा देखील त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा जी काही भाऊबीज आहे ती गोड होणार आहे. 3,000 रुपये महिलांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिळू शकतात. तर त्यासाठी सर्व माता भगिनींनी ज्या माता भगिनींना रक्षाबंधनाला 3,000 रुपये मिळाले होते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवायचे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात होती. अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.